सुदैवाने मी जॉईन झाले आम्हाला 3.25 कोटी रुपये मिळाले। याचे पोलिसनी काही ट्रान्सपोर्ट करतात तर त्याचं त्यांनी एक जीआर आहे की एवढे पैसे त्यांनी महापालिकेला दिले पाहिजेत म्हणून। ते 3.25 कोटी रुपये 20 वर्षानंतर आम्हाला मिळाले होते। त्याचे आम्ही इमिडिएटली वाटले। अनेक अपघात दाव्यांमधले लोक चक्र मारत होते, मग ते काहीतरी जप्त्या निघतायत, हे सगळे दावे सेटल केले। म्हणजे रेग्युलर महानगरपालिका चालून 200 कोटींपेक्षा जास्तीचं दायित्व आम्ही 2 वर्षांमध्ये, म्हणजे स्मार्ट सिटीचा हिस्सा असेल, उजनी समांतर वाहिनीला द्यायचा असेल, कर्जांच्या परतफेडी असतील, काही असेल, हे सगळे पैसे आम्ही त्याच्यामधून भरलेले आहेत। आणि असं नाही शासनाने जीएसटीची ग्रांट आम्हाला वाढून नाही दिली, जे आहे त्यातलं जे यांनी मुद्दा मांडला बजेट नवीन लोकांना कळत नाही वगैरे वगैरे, हे बजेटमध्ये नुसतं पुस्तक नाहीये, त्याच्यात प्रत्येक गोष्ट तयार करताना अनेक हजारो हेड्स आहेत, त्याच्यात छोट्या छोट्या बाबी आहेत। ह्या सगळ्यांचा विचार करून म्हणजे थोडक्यात शहर हे असं आहे, मी जी कामं सांगितले, हार्ट असतं, जिवंत माणसाचा हार्ट पंप, म्हणजे ते असं नाही ना हार्ट बाजूला काढून ठेवतो आणि इकडे काहीतरी करतो, ते हार्ट चालू ठेवून ज्या रोजच्या सुविधा आहेत त्या चालू ठेवून आम्ही इतर गोष्टी प्रोजेक्ट्स ज्या आहेत तर ते कंप्लीट केलेले। हे सगळे करत असताना माझी टीम तर चांगली आहेच आहे, परंतु तुम्हा लोकांचं पण सहकार्य असतं इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून। इतर अनेक दृश्य अदृश्य हात असतात, ते काही आपण म्हणतो ना चांगल्या कामाला चांगले जास्त लोकांचे हात लागतात, तसे अनेक हात लागतात। अनेक कॉन्टॅक्ट्स आपण मला यूज करता आले, इतक्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांवरचे संबंध असतात, परंतु एकदा ते काम माझ्या शहरासाठी महत्त्वाचं आहे आणि ते करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी बरोबर मार्ग निघत जातात। कोणाला बोललं तर काय होतं, कुठून काय केलं तर काय होतं, असे अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न मी 2.25 वर्षात केला। अजून पण जेव्हा माझी बदली होईल, जेव्हा काही होईल, त्या शेवटच्या दिवसापर्यंत इथले प्रोजेक्ट कसा मार्गी लावता येतील आणि आणखी परमनंट सिस्टीम कशी तयार करता येईल। इन्फ्रास्ट्रक्चर हे असतं की एखादा व्यक्ती केंद्रित काहीतरी व्यवस्था असते। समजा आपण म्हणूया की अतिक्रमणची ड्राईव्ह घेतो, समजा एखादे कमिशनर आले, स्वतःच रोडवरती उभे राहून अतिक्रमणची ड्राईव्ह चालू आहे, उत्तम इनिशिएटिव्ह आहे, जसं ते माणूस बाजूला जातं तसं ते जातं व्यवस्था। ही इन्स्टिट्यूशन निर्माण करता आली पाहिजे, पायाभूत सुविधा ज्या व्यक्ती केंद्रित नाही, हे कमिशनर ते कमिशनर ते कमिशनर कोणी आलं आणि गेलं तरी त्याच्यामध्ये फरक नाही पडला पाहिजे।